महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. आधी पुनर्वसन मगच धरण. बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांचा विरोध. बांधकाम त्वरित न थांबवल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा दिला इशारा. बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविलेला असून बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ गावात मोठ्या प्रमाणावर एकत्र जमा झालेले होते. आधी पुनर्वसन करा मगच धरण बांधा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आदिवासी विभागामार्फत पुनर्वसनाची मागणी करण्यात आली. धरणाचे काम न थांबवल्यास मुंबईत मंत्रालयावर पायी धडक देण्यात येईल असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला. खामगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेट्टी यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले, खामगाव गावाचा योग्य असा पुनर्वसनाचा निर्णय न घेताच आता धरणाच्या भूमिपूजनानंतर तब्बल 15 वर्षांनंतर धरणाची उंची थोड्या प्रमाणात कमी करून बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे धरणाचे काम पूर्ण झाल्यावर त्यात साठणाऱ्या पाण्याचा वेढा गावाच्या चारही बाजूने राहणार आहे. या थांबणाऱ्या पाण्यामुळे गावात नेहमीच साप, विंचू यांच्यासह वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचा कायम गावात वावर राहणार असून हा पाणीसाठा नदीच्या पाण्याचा असल्याने डास मच्छरांचा वावर वाढून गावात डेंग्यूचे रुग्ण वाढतील. तसेच गावालगत असणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे 4 महिने गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी कोठेच जागा नसल्याने गावात कायम दलदल राहील. ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर असा परिणाम होतच राहील. हे कोणीच थांबू शकत नाही. या नेहमीच्या साथीच्या रोगांमुळे धरणाच्या पाण्याजवळ मानवी वस्ती राहूच शकत नाही. तरी हा आमच्या गावाच्या आरोग्याचा धोका धरणाजवळ बांधण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे थांबू शकत नाही. हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बिलाडी धरणाचा धोका असून देखील ग्रामस्थांविरुद्ध प्रशासन कटकारस्थान रचत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. धरणामुळे नेहमीच्या साथीच्या रोगांना वैतागून त्यांच्या संपत्तीचा कोणताही मोबदला न घेता ते आपली घरेदारे सोडून जावीत व संपूर्ण गाव कोणताही मोबदला न देता खाली केले जाईल, यासाठीच जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने हे षडयंत्र अत्यंत हुशारीने व थंड डोक्याने जाणीवपूर्वक खामगाव ग्रामस्थांविरुद्ध रचले आहे. खामगाव हे पेसा अंतर्गत येत असल्याने खास बाब म्हणून राज्याच्या आदिवासी विभागामार्फत पुनर्वसन करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने राज्याचा आदिवासी विभागाकडे करावी. गावाच्या पुनर्वसनाच्या बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत धरण बांधण्यात येऊ नये, अन्यथा ग्रामस्थ मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढतील. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, नंदुरबार. शुद्ध पाण्यासाठी घालतो असं मेडिकल सायन्सचा रिपोर्ट आहे. तर त्या आता हे पाण्यावर राहणार घरांजवळ असं 4 वेळ पाणी राहणार म्हणून आपण राहू शकत नाही. म्हणून आपल्याला आज सर्व गावकरी मिळून कलेक्टर आपल्याला निवेदन द्यायला जायचं होतं. आपण असं त्यांना SP साहेबांना पत्र दिलं होतं, पण जमाबंदी आधीच लागू केल्याने आपल्याला 10 लोकांना परवानगी निवेदन द्यायला. इथून फक्त 10 लोक जातील. एवढं आपण तुम्ही जमले त्याबद्दल तुमचे आभारी. पण आज आपल्याला 10 लोक जाता येतील. आपण जर केलं आपल्या गुन्हे दाखल होतील. म्हणून पुढची तारीख सांग. नाही, आजच निवेदन, आजच निवेदन नाही. आमचे मुख्य कारण आहे खामगाव गावाचे पुनर्वसन करण्यात यावे असे निवेदन आम्ही कलेक्टर मॅडमांना दिले आहे. तरी खामगाव गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे ही विनंती मॅडमांना केली. आम्ही गावाच्या चौपेर पाणी असणार आहे, तरी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. 16 वर्षापूर्वी बिलाडी धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यात आमचं खामगाव गाव पुनर्वसनात जात होतं. आज त्यासाठी आम्हाला 14 हेक्टर 65 विरचक शिवारात जागाही भेटलेली आहे. पण आज प्रशासनाने त्या धरणाची काही प्रमाणात उंची कमी करून गावाचं पुनर्वसन करण्याचं नाही करायचं असं त्यांनी प्रस्ताव केला असेल आणि ते काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या गावाला आजूबाजू सर्व चौबाजूने पाणी राहणार असल्या कारणाने गावात रोगराई पसरेल. म्हणून आमच्या गावाचं पुनर्वसन करण्यात यावं. ते पुनर्वसन लवकर त्यासाठी आम्ही लवकरात आता जर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही खामगाव तर आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके साहेबांकडे पायी मुंबईपर्यंत या मागणीसाठी जाणार आहोत लवकरच. त्यामुळे शासनाने लवकर दखल घेऊन आमच्या गावाचा पुनर्वसन प्रश्न लवकरात लवकर मिटवावा अशी आम्ही विनंती करण्यासाठी इथं आलोय.